मित्रांनो, 2026चा टीईटीचा पेपर रद्द झाल्याचे 27 जून रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं डिक्लेअर केलं। त्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं हे परीक्षा केव्हा घेणार आहोत हे सांगणं गरजेचं होतं, परंतु अद्यापर्यंत सांगण्यात आलेलं नाही। फक्त माननीय शिक्षण मंत्री यांनी विधिमंडळामध्ये असं सांगितलं की सदरची परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे। मग आता ही जर परीक्षा ऑनलाईन स्वरूपात झाली तर त्या परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं हे पूर्वीप्रमाणेच असणार आहे। फक्त ऑनलाईन मॅटरमध्ये लक्षात ठेवा, जे जी के असतं म्हणजे परिसर अभ्यास किंवा ज्याला आपण म्हणतो सामाजिक शास्त्र, याच्यावरचे प्रश्न IBPSचा जर पाठीमागचा पॅटर्न बघितला तर सुमार दर्जाचे असतात। म्हणजेच जो आपणाला राज्य परीक्षा परिषदेनं अभ्यासक्रम दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार जर त्याने व्यवस्थित प्रश्न काढले तर बरं आहे, अन्यथा आपण मागच्या काही प्रश्नपत्रिकेचा आधार घेतला असता जनरल नॉलेजच्या प्रश्नाला कोणत्याही स्वरूपाचा कुठलाही आधार नसतो। म्हणजे ज्या पद्धतीनं ते कसेही प्रश्न टाकतात त्यामुळं आपल्याला अभ्यास करताना नेमका कसा अभ्यास करावा हे कळत नाही। तेव्हा जर आपणाला ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची झाली तर अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये बदल करावा लागणार आहे। बदल याचा अर्थ काय, नवीन काही वाचावं लागणार नाही। मात्र IBPSनं पाठीमागं ज्या एक्झाम कंडक्ट केल्या होत्या, जिथं जिथं समाजशास्त्र म्हणजे थोडक्यात जनरल नॉलेज होतं, तिथे नेमके कसे प्रश्न विचारले होते हे पाहून तयारी करणं गरजेचं आहे। कारण जर आपण पहिला पेपर पाहिला तर त्यामध्ये 30 प्रश्न हे थोडक्यात कशावर असतात, सामाजिक शास्त्र म्हणजे परिसर अभ्यासावर असतात। मात्र ज्या विद्यार्थ्याची मेथड सामाजिक शास्त्र आहे त्यांना तर चक्क 60 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतात। तेव्हा अशा विद्यार्थ्यांनी तयारी करत असताना सामाजिक शास्त्र या घटकाची तयारी व्यवस्थितपणे करावी। जरी IBPSनं परीक्षा घेतली तरी आपणाला त्यांचा पॅटर्न पाहून तयारी करणं गरजेचं आहे। आणि सरकारला पण विनंती आहे, जर समजा ही ऑनलाईन परीक्षा घ्यायचा तुम्ही हट्टच धरला तर IBPSला तसे निर्देश द्यावे की अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय प्रश्नांची संख्या काढावी, जेणेकरून कोणत्याही स्वरूपाची विद्यार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थिती होणार नाही आणि प्रत्येक TET पात्रधारक विद्यार्थ्याला न्याय मिळू शकेल। त्यामुळे फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, IBPS परीक्षा ज्या कंडक्ट करते त्याच्यामध्ये जे जनरल नॉलेजचे प्रश्न असते त्याला कोणत्याही स्वरूपाचा आधार म्हणण्यापेक्षा काय असतं, ते कुठलेही कसेही प्रश्न टाकतात। जसं MPSCनं परीक्षा कंडक्ट केली त्याच्यामध्ये जर 80 प्रश्न असतात जनरल नॉलेजवर, त्यात 15 प्रश्न ते राज्यघटनेवर टाकतात, 15 प्रश्न अर्थशास्त्रावर टाकतात, म्हणजे तिथं 16वा प्रश्न वेगळा येत नाही। म्हणजे इथं काय होतंय की कोणत्याही घटकावर कितीही प्रश्न टाकले जातात आणि त्याचा दर्जा अतिशय सुमार दर्जाचा असतो। तेव्हा विनंती आहे शासनाला की संबंधित परीक्षा जर ऑनलाईन स्वरूपाचीच घ्यायचं ठरलं तर संबंधित विभागाला तुम्ही त्याच पद्धतीने निर्देश देण्याचा प्रयत्न करावा।